पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवनवी आणि धक्कादायक माहिती समोर येते। वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा विवाह 2 वर्षांपूर्वी झाला खरा, पण या विवाहाआधी कसपटे कुटुंबियांना हगवणेंची पार्श्वभूमी माहीत पडली होती। पण तरी सुद्धा दबावातून हे लग्न पार पडल्याचं समोर आलंय। वैष्णवीच्या घरची परिस्थिती, तिच्या वडिलांचं वैभव, कोट्यवधींची प्रॉपर्टी या सगळ्यावर हगवणेंचा डोळा होता। त्याच हव्यासातून हगवणेंनी वैष्णवीच्या वडिलांवर दबाव आणला। काय आहे हे नेमकं प्रकरण? अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाच्या चौकशीतून काय काय समोर आलंय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। चंदेरी थाळी, सोनेरी मटण, शशांक रावांचं नाव घेते, त्यांना आवडतं चिकन आणि मटण। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आलं आणि कसपटे आणि हगवणे कुटुंबातला हा लग्न सोहळा अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणेचा मुलगा शशांक आणि वैष्णवी कसपटेचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं। लग्नात फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोनं, चांदीची भांडी असा मोठा खर्च हुंड्याच्या स्वरूपात हगवणेंनी कसपटेंना करायला लावला। मात्र एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत, तर लग्नातील बारीक सारीक खर्च देखील त्यांनी कसपटेंना करायला लावला, अशी माहिती आता समोर येते। हगवणे कुटुंबानं वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात 10 लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट बुक करायला लावलं। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर 22 लाख रुपये खर्च करायला लावले। 5000 जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं। एका व्यक्तीच्या जेवणासाठी 1000 याप्रमाणे 50 लाख रुपये जेवणावर खर्च करायला लावला। पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला। लग्नाचं कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावलं आणि या सगळ्याचं कोट्यवधी रुपयांचं बिल वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावलं। अशा प्रकारे वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात एका दिवसासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला। हगवणेंच्या मागणीवरून वैष्णवीच्या वडिलांनी केलेला हा खर्च म्हणजे हुंड्याचा एक अमानुष प्रकार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अख्खं हगवणे कुटुंब सध्या गजाआड आहे। चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येते। वैष्णवीचं लग्न शशांक सोबत करण्याचा विचार सुरू झाला तेव्हा कसपटे कुटुंबियांनी हगवणेंची पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना हगवणेंचं खरं रूप लक्षात यायला लागलं, म्हणून त्यांनी वैष्णवीचं लग्न दुसरीकडे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र वैष्णवीला पाहायला आलेल्या 2 मुलांना शशांकने फोन करून थेट धमकी दिली। कसपटे कुटुंबीय मूळचे पुण्याच्या वाकडचे। वाकडमध्ये असताना कसपटे कुटुंबीय बागायतदार शेतकरी होते। कसपटे कुटुंबाची वडिलोपार्जित मोठ्या प्रमाणावर जमीन आहे। आयटी हब असलेल्या हिंजवडीला लागून असलेल्या वाकडमधील त्यांच्या जमिनींना मोठी किंमत आली। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि त्यांच्या 2 भावांनी आलिशान बंगले उभारले। उर्वरित जमिनीत भागीदारी करून सोसायट्या उभ्या केल्या। कसपटेंनी काही जमिनी भाडे तत्वावर दिल्या। अनिल कसपटेंचं या सगळ्यातून येणारं उत्पन्न लाखोंच्या घरात आहे। कसपटेंच्या प्रॉपर्टीकडे पाहून त्यांच्याकडून मिळणारा फायदा लक्षात घेता हगवणेंनी राजकीय बळाचा वापर करून त्यांना जाळ्यात अडकवलं। वैष्णवी आणि शशांकच्या लग्नातला झगमगाट, राजकीय नेत्यांची उठबस, लाखो रुपयांचं हुंड्यातलं साहित्य पाहून बघणाऱ्यांचे डोळे दिपले। पण 2 वर्षांनंतर हगवणेंचं खरं रूप समोर आलं आणि या लग्नामागची खरी कहाणी महाराष्ट्राला कळली। या हगवणे कुटुंबाचा माज किती होता हे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तोही पहा। लोक मला म्हणतात बापाची जेवर हवा करतो। आईला बाप माझा, मी हवा करेल नाही तर काही पण करेल। तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा। हगवणेंची हव्यासी प्रवृत्ती वैष्णवीच्या जीवावर उठली। तिच्या आत्महत्येनंतर 6 दिवस तिच्या अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाचीही फरफट झाली। आता या प्रकरणात हगवणे कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी। पण केवळ बडेजाव आणि दबावापोटी अनिल कसपटेंनी उचललेलं पाऊल, कोट्यवधींचा केलेला खर्च, भरभरून दिलेला हुंडा हे प्रकार या महाराष्ट्रात पुन्हा कुठल्याही बापानं करायला नकोत हीच अपेक्षा। मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।